बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुण हत्या करण्यात आली। या हत्याकांडाचे अनेक धक्कादायक फोटो समोर आले आणि महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू आले। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यासह सुदर्शन घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे आणि इतर सह आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या सर्व तुरुंगात आहेत। तर या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे 18 महिन्यानंतर अद्यापही फरार आहे। सध्या तुरुंगात असलेल्या आरोपींना जामिनासाठी अर्ज केलाय, मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। मात्र आता जामीन अर्ज दाखल करताना आरोपी जयराम चाटेने अजब दावा केलाय। मला 10वी आणि 12वीत चांगले मार्क्स आहेत, मी उच्च शिक्षित असल्याने पुरावे नष्ट करणार नाही, तरी मला जामीन मंजूर करावा असं आरोपी चाटेने म्हटले। त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात जयराम चाटेने कोर्टात काय दावा केलाय। आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार का आहे, या प्रकरणाचा अद्याप निकाल का लागलेला नाहीये। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवन ऊर्जा कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या गुंडांकडून हत्या करण्यात आली, कारण त्यांनी खंडणीला विरोध केला होता। आरोपींनी देशमुख यांचं अपहरण करत त्यांचा प्रचंड छळ करत हत्या केली। यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण होतं, आंदोलन करण्यात आलं आणि पोलिसांनी आरोपींना अटक केली। आता अटकेत असलेला आरोपी जयराम चाटेनं कोर्टात जामीन अर्ज दाखल करताना अजब तर्क मांडलाय। आपल्याला 10वी आणि 12वीच्या परीक्षेत अत्यंत चांगले मार्क्स मिळाले असून आपण उच्च शिक्षित आहोत, आपण सुशिक्षित नागरिक असल्यामुळे समाजाप्रती जबाबदार आहोत आणि जामिनावर सुटल्यावर या गुन्ह्याशी संबंधित कोणतेही पुरावे नष्ट करणार नाही असा अजब विश्वास त्याने कोर्टाला देण्याचा प्रयत्न केलाय। उच्च शिक्षित असल्याच्या कारणावरून आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी त्याने अर्जाद्वारे केली आहे। नुकतीच या प्रकरणातील कोर्टाची अधिकृत ऑर्डर कॉपी समोर आली असून त्यामधून आरोपीचा हा अजब दावा उघड झालाय। मात्र बीड न्यायालयानं या गंभीर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा हा विचित्र तर्क पूर्णपणे धुडकावून लावलाय आणि त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा अत्यंत भीषण फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता। या प्रकरणाला आता 18 महिने म्हणजेच 1.5 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय। सर्व मुख्य आरोपी तुरुंगात असले तरी या प्रकरणातील एक महत्त्वाचा मुख्य आरोपी कृष्ण आंधळे हा अद्यापही पोलिसांना गुंगारा देत असून फरार असल्याची माहिती आहे। 1.5 वर्ष उलटूनही पोलीस यंत्रणेला हा फरार आरोपीचा सुगावा लागलेला नाही। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासाच्या गतीवर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एक मुख्य आरोपी अजूनही मोकाट असल्यानं तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा पुराव्यांशी छेडछाड करू शकतो असं म्हटलं जातंय। कृष्ण आंधळेला पकडण्यात पोलिसांना येत असलेलं अपयश हा तपासातील सर्वात मोठा अडथळा ठरतोय। स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकं नेमूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या गुप्तचर यंत्रणेवर गंभीर आरोप होत आहेत। तो इतके दिवस कोणाच्या आश्रयाने लपून बसलाय आणि त्याला आर्थिक रसद कोण पुरवतं या दृष्टीने तपास होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। जोपर्यंत सर्व आरोपी कठड्यात उभे राहत नाहीत तोपर्यंत न्यायालयातील अंतिम युक्तिवादाला गती येणं कठीण असल्यानं या फरार आरोपीचा शोध घेणं हे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान बनलंय। सध्या पोलिसांकडून आरोपी कृष्ण आंधळेवर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। त्याची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाणार आहे। या प्रकरणातील न्यायालयीन लढाई आता अधिक तीव्र झाली असून आरोपीच्या बाजूनं न्यायालयात वारंवार वेगवेगळ्या तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। जयराम चाटे यानं शैक्षणिक गुणांचा घेतलेला अजब आधार हे त्याचंच एक उदाहरण आहे। मात्र देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या वकिलांनी आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये म्हणून न्यायालयात भक्कम बाजू मांडली आहे। आरोपी बाहेर आल्यास पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि साक्षीदार दबावाखाली येऊ शकतात। हा युक्तिवाद न्यायालयानं मान्य केलाय। आता महाराष्ट्राचे डोळे पोलीस तपासाच्या पुढील टप्प्याकडे, फरार कृष्ण आंधळेच्या अटकेकडे आणि या खटल्याच्या अंतिम निकालाकडे लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।